माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झाले। मनोहर जोशींच्या निधनाने त्यांच्या जन्मगावावरती देखील शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। मनोहर जोशींच्या निधनाने त्यांच्या वर्गमित्रांसह युवक देखील फार व्यथित झाल्याचे पाहायला मिळतात। दरम्यान जोशी सरांचं जन्मगाव असलेल्या रायगडमधील नांदवी येथील ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या आहेत। आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी आपण पाहूयात। राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी सर यांचं वयाचे 86व्या वर्षी दुःखद निधन झालं। सरांची सुरुवात ही कोकणातून झाली। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात वसलेल्या नांदवी या छोट्याशा खेडेगावात मनोहर जोशी सरांचा जन्म झाला। त्यांचं जन्मगाव असणाऱ्या नांदवी या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत। दृश्यांमधून आपण पाहू शकताय हे समोरचं घर जे आपण पाहताय हे घर दिवंगत स्वर्गीय मनोहर जोशी सर यांचं आहे। ते याच गावामध्ये याच भूमीमध्ये जन्माला आले। या ठिकाणी सुरुवातीच्या काळात छोटंसं घर होतं आणि त्यानंतर घरालगतची जागा मनोहर जोशी सर यांनी परिस्थिती बदलल्यानुसार ती खरेदी केली आणि त्यानंतर या ठिकाणी स्वतःला राहण्यासाठी हा निवासस्थान बनवलेला आहे। या निवासस्थाना शेजारी आपण जर दृष्टिक्षेप टाकलात तर या ठिकाणी झलक नावाची एक लायब्ररी, एक संग्रहालय मनोहर जोशी सर यांनी निर्माण केलं होतं। कारण त्यांनी जो राजकीय प्रवास केला त्या राजकीय प्रवासामध्ये त्यांना जे विविध पारितोषिकं मिळाली, जे सन्मान चिन्ह मिळाले ते संग्रहित ठेवण्यासाठी त्यांनी ह्या परिसराला सुशोभीकरण करून झलक नावाची लायब्ररी या ठिकाणी स्थापन केली होती। इयत्ता 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षण देखील मनोहर जोशी सरांचं हे याच गावात नांदवी येथे झालं। बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेमध्ये सुरुवातीपासूनच ते शिवसैनिक म्हणून कार्यरत होते आणि अर्थातच राजकीय जीवनामध्ये मुंबई महानगरपालिकेचं नगरसेवक, महापौर, त्यानंतर शिवसेनेचे आमदार, त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि अर्थातच शिवसेनेची ज्यावेळी सत्ता आली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला। आज सरांच्या दुःखद निधनानंतर नांदवी गावावरती शोककळा पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सर आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला त्याच नांदवी गावात आजही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय आणि त्यांच्या आठवणी कायम नांदवीकरांच्या स्मरणात राहतील असं काहीसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।